अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशनचे पुस्तकं वाचनास घेत आहोत. त्यापैकी आज आपण वामनराज प्रकाशनचे व परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित सोन्याचा दिवस आजी अमृते पाहिला हे पुस्तक वाचत आहोत. काल आपण देव नकळत येतात पाहिलं. आज मनाला ध्यान लागावे. घरातल्या माणसांचाही असाच आदर सन्मान ठेवला पाहिजे, कारण तेही देवस्वरूपच असतात. माहीत नाही, कदाचित त्यांच्या रूपातही देव वावरत असतील आणि आपण जर का त्यांच्याशी वेडेवाकडे वागलो तर मग देवांशीच वेडेवाकडे वागल्यासारखे होईल. त्यामुळे असे करू नये. गोपाळ रे तुझे ध्यान लागो मना, आणून विसंबे हरी जगत्रे जीवना. मी आता कशावरही कोणावरही अवलंबून नाही. हे देवा, आता मी फक्त तुमच्यावरच विसंबून आहे, असे माऊली म्हणतात. आणून विसंबे, अन्य कोणावरही विसंबणे मला शक्य नाही. मला फक्त तुम्हीच हवे आहात आणि तुमच्या पायाशीच मला यायचे आहे. म्हणून गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. हे ध्यान तरी कसे लागावे याविषयी श्री संत तुकाराम महाराज फारच बहारीचे सांगतात. ते म्हणतात की दुडीवरी दुडी चाले मोकळी गुजरी, ध्यान लागो ऐसे हरी तुझे चरणी तैशा परी. ज्याप्रमाणे गवळणी डोक्यावर दुडीवर दुडी, मडक्यावर मडके घेऊन चालतात आणि हात मोकळेच ठेवतात, तरीही आतून त्यांचे ध्यान त्या दुडीकडेच असते. तसेच बाह्य व्यवहार कसाही होत असला तरी हे देवा, माझे ध्यान माझे मन सतत तुमच्या श्रीचरणीच लागू पडावे. माऊली सुद्धा येथे असे म्हणत नाही की देव ध्यान माझ्या चित्तात असू देत, माझ्या बुद्धीत असू देत किंवा माझ्या प्राणात असू देत. ते म्हणतात की ध्यान लागो मना, कारण सगळ्यात संशयखोर आणि सगळ्यात वाह्यात हे मनच असते. साधकांना ते मनच अतिशय त्रास देत असते. त्यामुळेच यातून माऊली सुचवतात की त्या मनाचा त्रास त्याला श्री भगवंतांची गोडी लागल्यावर आपोआपच नाहीसा होईल. गोपींची संसार कथा. व्रजकथांमध्ये गोपींची एक मार्मिक कथा या संदर्भात आलेली आहे. एक दिवस श्री भगवंत आणि श्री राधाजी कुठून तरी आले. बरेच दिवस ते गोलोकात नव्हते, तरी सुद्धा चुकल्यासारखे वाटत होते, म्हणून परत आले. आल्यानंतर एक गंमत झाली. त्यांना असे दिसले की या सगळ्या गोपींनी आपापले संसार मांडलेले आहेत. म्हणजे आपापल्या घरात भांड्या कुंड्यांपासून सगळे मांडले आहे आणि एकमेकींशी तू काय स्वयंपाक केला आहेस, तुझे कसे आहे, याचे कसे आहे, ती याला असे म्हणाली, अशी सगळी प्रापंचिक चर्चा करतायत. हे पाहून श्री भगवंत आणि श्री राधाजींना खूप चमत्कारिक वाटले. श्री राधाजी म्हणाल्या, गोलोकात तर हे असे कधी ऐकले नव्हते. या आता संसाराची भाषा बोलायला लागल्या आहेत. काय झालं आहे त्यांना? त्यावर श्री भगवंत म्हणाले, असे करा, त्यांना बोलावून घ्या, त्यांनाच विचारू काय झाले ते. मग श्री राधाजींनी त्यांना सगळ्यांना बोलावून घेतले आणि विचारले. त्यावर त्या गोपींनी मोठे सुंदर उत्तर दिले. श्री राधाजींनी विचारले, तुम्ही अशा का करत आहात? घरात भांडी कुंडी आणि संसाराचे का बोलत आहात? त्यावर त्या गोपी म्हणाल्या, आमची एक फार मोठी अडचण आहे आणि ती अडचण तुम्ही ऐकून घेत नाही, श्री भगवंतही ऐकून घेत नाहीत, म्हणून आमची ती अडचण आम्हीच दूर करायची ठरवली आहे. ते ऐकून श्री राधाजी म्हणाल्या, अरे पण अशी काय अडचण आहे? त्यावर सगळ्या गोपी म्हणाल्या, तुम्ही आम्हाला सांगतात की भगवत स्मरण करा, श्री भगवंतांचे चिंतन करा, श्री भगवंताची सतत सेवा करा. तुम्ही आम्हाला श्री भगवंतांशिवाय दुसरे काही सांगतच नाही आणि हे श्री भगवंत जर आम्हाला बिलकुल भेटायला तयार नाहीत, हे जणू काही आमच्याशी ओळख नाही असेच वागतात. तुम्ही सांगता म्हणून एवढ्या आम्ही त्यांचा उदो करतो, एवढ्या त्यांच्या पूजा सत्काराच्या तयाऱ्या करतो, एवढ्या उत्सवांच्या योजना करतो, पण त्यांना त्याचे काहीच नसते.
म्हणजे आमचीच कुठेतरी काहीतरी चूक राहिली आहे नाही का? ती चूक तर कुठेतरी सुधारली पाहिजे. म्हणून आम्ही सगळ्यांनी खूप विचार करून त्यातून एक मार्ग काढला आहे. तुमचे ऐकायचे नाही असे तर आम्हाला करायचे नाही आणि श्री भगवंत तर आम्हाला भेटत नाहीत. मग काय करावे? तुम्ही येथे नसताना यावर खूप चर्चा झाली आणि शेवटी आम्ही असे ठरवले की आता आपण सगळ्यांनी संसारात पडायचे. त्यांचे ते अजब तर्काचे बोलणे ऐकून आश्चर्याने श्री राधाजींनी विचारले, अरे पण कशासाठी? त्यावर गोपींनी उत्तर दिले, कारण संसार ही एकच गोष्ट अशी आहे की जिथे श्री भगवंत अजिबात आठवत नाहीत. आम्ही जर संसारात पडलो तर त्या स्थितीत श्री भगवंत आठवून त्यांना भेटवणे हे मग तुमचे काम होईल. म्हणजे आम्ही मोकळे झालो की नाही? या सगळ्यांकडून मोकळे होण्यासाठीच आम्ही संसार स्वीकारला आहे. संसाराच्या मागे लागू नये. म्हणजे संसारात पडलं की काय होते हे त्या गोपींनी किती मार्मिकपणे सांगितले बघा. इथून गेल्यावर सगळेजण म्हणतात आम्ही उत्सवाला गेलो होतो, तिथे वातावरण इतके छान होते, पण तिथून परत आलो की मग आमचे रोजचे रडगाणे सुरू होते. अहो, इथे तरी कोणाचे रडगाणे सुरू आहे? तुमचेच तर सुरू आहे ना. तुम्हाला जर प्रपंचच करायचा आहे तर तुम्ही तोच का करत नाही? घरामध्ये वेगळे आहे असे तरी कशाला म्हणायचे? घरात तर करणे फेडतच आहात, पण मग इथे ऐकलेले, इथे मनात भरलेले श्री भगवंत तिथे जाऊन कशासाठी काढून टाकायचे? अहो, तो तर संसाराचा गुण आहे आणि अशा संसाराच्या गुणांच्या मागे लागू नये. नाहीतर तेल तूप जाईल आणि हातचे धुपाटणेही जाईल. त्या संसारातच जर परत जाऊन पडायचे असेल तर या सगळ्या परमार्थाचा तरी काय उपयोग? हे असेच विचार घेऊन घरी जावे आणि तेच विचार चालू ठेवावेत ना. पण आपण नेमके उलटेच करतो. असा इतर गोष्टींचा त्रास आपण कशासाठी करून घ्यायचा? माऊली येथे म्हणतात की देवा, आता मला तुमच्याशिवाय काहीतरी सुचत नाही आणि मला सुचवून घ्यायचेही नाही. त्याचे कारण आणून विसंबे हरी जगत्त्रय जीवना. मी अन्य कुणावरही विसंबून राहू शकत नाही. संसारातल्या सगळ्या गोष्टींवर विसंबून बघितले, पण असे लक्षात आले की ह्यात काहीही अर्थ नाही. या संसारावर विसंबलो की त्रासच होतो. असुरक्षित गोष्टी. एकदा परमपूज्य श्री मामा आमच्याकडे आले आणि मला म्हणाले की अरे वा, काय सुंदर पडदे आणलेस ग तू. मी हसले. त्यावर परमपूज्य श्री मामा म्हणाले, तुला हसायला काय झाले? कौतुक करतो आहे तर होय म्हण की बये. मी म्हटले, काय चांगलं आहे म्हणू? मामा म्हणाले, का? मी म्हणाले, अहो ते पडदे पुन्हा काढणे आले, धुणे आले, वाळवणे आले आणि पुन्हा अडकवणे आले. थोडी कटकट आहे का? थोडी कटकट आहे का? कालपासून नवऱ्याला सांगते आहे की कशाला पाहिजेत पडदे आपल्या घरात, नकोच. म्हणून मला त्यांचा आनंदही वाटत नाही आणि ते नसले तर त्याचे दुःखही नाही. हे ऐकून मामा अगदी प्रसन्नतेने हसले. श्री महाभारतातही याविषयी एक सुंदर सुभाषित आलेले आहे. सुखंच दुःखंच भवा भवौच लाभा लाभो मरणम जीवितम च पर्यायशः सर्वमेते स्पृशन्ति तस्मात् धीरो न च हृदयेन शोचेत. सुख आणि दुःख, उत्कर्ष आणि ऱ्हास, फायदा आणि तोटा, उत्पत्ती आणि लय ही क्रमाक्रमाने सर्वांनाच प्राप्त होत असतात. म्हणून शहाण्याने त्याविषयी हर्षही मानू नये आणि शोक पण करू नये. संसारातल्या गोष्टींची आवड कोठवर धरावी? त्यातून बघायला बरे वाटले तरी त्यामागे दुःख आहेच ना, ते काही सुटत नाही. म्हणून जर अशा सगळ्या गोष्टींवर विसंबून राहिले, पैसा पैसा करून पैसा गोळा केला आणि एके दिवशी जर चोर येऊन सगळे घेऊन गेले तर म्हणाल ना की काय हे माझ्या नशिबात काहीच नव्हते. त्यापेक्षा संसारात अलिप्ततेनेच राहावे. संसारावर कधीच अवलंबून राहू नये. मग अवलंबून तरी कशावर राहायचे? आपल्याला तर असल्याच गोष्टींची सुरक्षितता वाटते. पैसा आणि घर. संसारामध्ये जास्तीत जास्त पैसा आणि चांगले घर या दोनच गोष्टींची खात्री, आधार, सुरक्षितता माणसांना वाटते. एक वेळ माणसाची देखील खात्री वाटत नाही, पण घर आणि पैसा पाहिजेच, नाहीतर आपले काही खरे नाही. उद्या जर श्री भगवंताने सांगितले की लुटून टाका सगळे आणि चला,
तर एक जण हरीचा लाल काही तयार होणार नाही याची मला खात्री आहे. हिमालयात भक्तियात्रेसाठी गेलो होतो. त्यावेळी सगळेच जण म्हणत होते की आम्ही हिमालयातच राहू का. मी म्हटले चला आधी परत मग बघू काय ते. गंगोत्रीहून उतरल्यावर सगळे म्हणाले चला आता दिल्लीला परत. ते इतके सोपे मुळीच नसते. त्यामुळे मन अजिबात या गोष्टींशिवाय राहायला तयार नसते. मग कुठेतरी अशी एक गोष्ट घडते की आपल्याला शक्य नाही, मनाला शक्य नाही, तरी पण ती होऊन जाते. मग मात्र श्री भगवंत पटतात. असे पटल्यावर वाटते की खरेच आपण कशावर विसंबायला हवे होते आणि कशावर विसंबलो. म्हणून हे देवा, मला आता मनाची मुळीच परीक्षा घ्यायची नाही. काहीही झाले तरी तुम्ही जगत्तर जीवन आहात. तिन्ही जगातल्या सर्व गोष्टींना चैतन्य देणारे तुम्हीच आहात. जीवन देणारे तुम्हीच आहात. तुम्हाला माझ्यासारखा एवढासा जीव काही जड नाही. तुम्ही माझा सांभाळ करा. नाही तर नका करू. हा देह ठेवा, नाहीतर नका ठेवू. पण एकच करा की आता मला तुमचे ध्यान लागू देत. आधीच खूप उशीर झालेला आहे. श्री संत निळोबाराय महाराज त्यामुळेच एका विरहिणीतून देवांना विनवतात की आधी पुरले वो जातीचे आरतीचे आर्त होते हृदयी वो बहु दिवस चिंतित मना आवरून या इंद्रिया सतत दृष्टी पावो हा धणीवरी गोपीनाथ हो. धोंडीबाबांची कथा. कराडजवळ इस्लामपूर नावाचे एक गाव आहे. या इस्लामपूर गावाच्या बाहेर धोंडीबाबा म्हणून एक संत राहत असत. तिथे त्यांची एक झोपडी होती आणि त्या झोपडीत ते पहुडलेले असत. सबंध धुळीने माखलेले, अंगावर वस्त्र नाही, काही नाही, तसेच पडलेले असायचे. कोणी जवळ आले की झोपडीचे दार अगदी घट्ट लावून घ्यायचे. इतकी पडकी झोपडी होती ही की कोणी लहान पोर देखील लाथेने ती सहज उडवू शकले असते. पण त्यांच्या मनात नसले तर ते फाटके दार देखील ते उघडायचे नाही. एके दिवशी त्यांनी झोपडीची पुढची एक सबंध बाजू उघडून ठेवली होती. मी जेव्हा परमपूज्य श्री मामांबरोबर तेथे गेले तेव्हा मी म्हटले, हे बघा, इथे भिंत दिसत नाही, पण इथे तर भिंत होती. त्यावर ते म्हणाले, थांब ग जरा. मग ते आत गेले आणि बसले. त्यांनी बाबांना हाक मारली, धोंडी बाबा. त्यावर धोंडी बाबा म्हणाले, आलास का? बरे झाले. आता तरी नेतोस का मला की नाही अजून? तुला अजून इच्छा झालेली दिसत नाही, जाऊ दे. असे म्हणून त्यांनी कूच बदलले. आम्ही आपले बाहेर आलो. जरा वेळाने मी परमपूज्य श्री मामांना विचारले की काय झाले त्यांना. त्यावर मामा म्हणाले, अगं, त्याचे आयुष्य अजून शिल्लक आहे. त्याला मी काय करू? त्याने कितीही म्हटले तरी देव काय त्याला आत्ता नेणार आहेत का? अशी या साधू संतांची भाषा असते. हे साधू संत कशावर विसंबून असतात हे आपल्याला त्यांच्या बाह्य वागण्यावरून कधीच कळणार नाही. श्री संत तुकाराम महाराज याच करता एका अभंगातून सांगतात की एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवा